श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 10वा कुरवपूर क्षेत्र महिमा वर्णन नाम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरवपुरीचे महिमान केवी झाले म्हणतसे म्हणसी श्रीपाद नाही गेले आणिक सांगसी अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे। काय हो नामधारक काय म्हणतोय सिद्धांना की या कुरवपुरीचा जो महिमा आहे तो कसा काय झाला, कुरवपूर क्षेत्र एवढं श्रेष्ठ कसं काय आणि काय आहे त्या कुरवपूर क्षेत्राचा महिमा। आणि तुम्ही तर काय म्हणतात श्रीपाद श्री वल्लभ गेले नाहीत आणि मग ते गेले नाहीत मग आणखी अवतार कसे झाले त्यांचे, ते काय करा हे मला सगळा प्रश्न पडलाय। असं तुम्ही म्हणताय की ते गेले पण नाहीयेत आणि त्यांनी दुसरे अवतार पण घेतले, मग हा सगळा काय प्रकार आहे तो मला काय करा विस्तार करून सांगा। आपल्याला पण शंका आहे का नाही, सद्गुरू काय हे अवतार झाले म्हणतो आपण, मग आहेत पण म्हणतो, ही सगळी शंका काय करा काढा म्हणतो नामधारक। नामधारक म्हणजे कोण, आपणच आहे, आपल्यालाच हे प्रश्न पडतात। सिद्ध सांगे नामधारकासी श्री सद्गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती पर्येसी विश्वव्यापक परमात्मा। सिद्ध सांगे नामधारकासी काय सांगतात सिद्ध की सद्गुरु महिमा काय विचारताय, कारण तो सद्गुरु महिमा सांगणं हे आपल्या नुसतं काय वाणीनं आपण सांगतोय, परंतु तो महिमा सांगणं काय आहे खूप खूप मोठा महिमा आहे। तो सांगून शब्दामध्ये सांगणं शक्य नाही, अशी अनंत रूपे आहेत त्या कुणाची, विश्वव्यापक परमात्म्याची काय आहेत अशी अनंत रूपे आहेत। त्याला काय हो त्याचा महिमा आपण विस्तार करून सांगायला आपले शब्द सुद्धा काय हो शब्द कमी पडतील, एवढा काय आहे त्याचा महिमा आहे। तरी पण काय हो दासांना समजण्यासाठी, आपल्या सर्वांना समजण्यासाठी सद्गुरू काय करतात व सोप्या शब्दामध्ये सांगतात। म्हणून सिद्ध सांगतात की सिद्ध सांगे नामधारकासी श्री सद्गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती पर्येसी विश्वव्यापक परमात्मा। त्या विश्वव्यापक परमात्म्याची काय आहेत व अनंत रूपे आहेत। पुढे कार्या कारणासी अवतार झाला पर्येसी राहिला आपण गुप्तवेसी तया कुरव क्षेत्रात। पुढे कार्या कारणासी, पुढं काय कार्याकारण, परमेश्वर अवतार कशासाठी घेतो, काहीतरी कारण असल्याशिवाय काहीतरी कार्य असल्याशिवाय काय हो तो अवतार घेत नाही। म्हणून पुढे कार्या कारणासी अवतार झाला पर्येसी राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात। आणि आपण स्वतः काय राहिले हो अवतार घेतला आणि स्वतः काय राहिले व गुप्तवेशी, कुठं राहिले त्या कुरवपूर क्षेत्रात राहिले। पाहे पा भार्गव राम देखा अद्यापि स्थिर जीविका अवतार झाला आपण अनेका तयाचेनी परी निश्चयावे। पाहे पा भार्गव राम देखा अद्यापि स्थिर जीविका अवतार झाला आपण अनेका तयाचेनी परी निश्चयावे। काय हो आतापर्यंत जे भगवंताचे अवतार झाले त्या पद्धतीनेच काय हो पुढे पण अवतार होतच राहत आहेत, फक्त काय आहे हो रूप बदलते परमेश्वराचं, पण परमेश्वर तोच आहे। अनंत रूप आहेत त्या भगवंताची, अनंत रूपे आहेत त्या विश्वव्यापक परमात्म्याची, परंतु आपल्याला त्याला काय करता आलं पाहिजे हो ओळखता आलं पाहिजे। सर्वा ठाई वसे आपण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती लयासी। सर्वांच्या ठाई कोण आहे तो परमेश्वर आहे, अंतरीचा अंतरात्मा आहे। प्रत्येकामध्ये तीन गुण असतात, कोणते हो तमोगुण रजोगुण सत्वगुण, म्हणजेच काय उत्पत्ती स्थिती लय हे काय आहेत त्या परमेश्वराचे काय आहेत हो ब्रह्मा विष्णू महेशांचं काय आहेत हे तीन गुण आहेत। कोणते उत्पत्ती स्थिती लय, हे कुणाकडे असतंय सगळं एक नारायणाकडे असते। ह्या तिन्ही त्रिमूर्तीचे तीन गुण कुठं असतात, एक मूर्ती नारायण त्यांच्यामध्ये हे तीन गुण
त्याच्याकडे सगळं काय आहे हो, सामर्थ्य आहे. उत्पत्ती स्थिती लय. भक्तजन तारावयासी अवतार होती ऋषिकेशी, शाप दिदला दुर्वास ऋषी कारण असे तयाचे. आता भक्तजन तारावयासी काय हो, भक्तांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर काय घेतो, अवतार घेतो. त्याला काय गरज आहे, त्याला काय गरज आहे हो अवतार घेऊन येण्याची? संसार तर तो करत नाही, मग कशासाठी येतो तो? फक्त कार्यकारण काय हो, भक्तांचा काय करायला हो, भक्तांचा उद्धार करण्यासाठी, सायुज्य मुक्ती देण्यासाठी तो परमेश्वर काय घेत असतो, अखंड अवतार घेतो. शाप दिदला दुर्वास ऋषी कारण असे तयाचे. आपण बघितलं दुर्वास ऋषीने कोणाला हो, अंब ऋषीला काय दिला, शाप दिला. आणि तो शाप परमेश्वराने स्वतः विष्णूंनी काय केला, स्वतःवरती घेतला. आणि काय हो, कार्यकारण काय घेतले हो, अवतार घेतले. म्हणजे तो भक्ताचा शाप स्वतः काय केला व स्वीकारला आणि 10 अवतार घेण्याला सज्ज झाला तो भगवंत. म्हणून शाप दिलेला दुर्वास ऋषी कारण असे, ते एक कारण आहेच की दुर्वास ऋषींनी जो शाप दिलेला त्यामुळं काय केला हो, भगवंतानी अवतार घेतले. तसेच अजून पण तो काय घेतोय, अवतार घेतोय. मग त्या मुख्य कार्यकारण काय आहे हो त्या भगवंताचं? फक्त काय हो, भक्तजन तारावया, तुमच्या आमच्यासाठी तो काय घेऊन येतोय, अवतार घेऊन येतोय ना आपला काय करतो, उद्धार करतो. त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवना कळे पार, निधान तीर्थ कुरवपुर, वास तेथे श्री सद्गुरुमूर्ती. त्रैमूर्तीचा अवतार, कुणाचा अवतार आहे, त्रैमूर्तीचा अवतार आहे. त्याचा पार कोणासही कळणार नाही. फक्त कार्यकारण काय हो, एखादं तीर्थ क्षेत्र निवडतात सद्गुरू आणि तिथे काय करतात, वास करतात, राहतात, नित्यकर्म करतात, सामान्य माणसासारखं स्नान संध्या सगळं करतात. का हो, कारण भक्तांनी पण काय करावं, आपल्यासारखं आचरण करावं म्हणून तो भगवंत सर्व कार्य करतो. आपण बघितलं राम होऊन आला, श्रीकृष्ण होऊन आला, आपल्यासारखं सामान्य माणसासारखंच काय होते नाही, सगळे नातलग वगैरे सगळे होते त्या देवांना. परंतु असू करून अकर्ता, करून अकर्ता, सर्वांपेक्षा भिन्न अशी ती काय होते हो, अवतार होते ते भगवंताचे. जे जे चिंतिले भक्तजनी, लादती श्री सद्गुरु चरण दर्शनी, श्री सद्गुरु राहती जया स्थानी, कामधेनू असे जाणा. आता ज्या 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 ठिकाणी श्री सद्गुरू राहतात तिथं काय हो, कामधेनूच, कामधेनू कल्पवृक्ष तिथेच. का हो, कारण जे मनात इच्छा भक्ताच्या निर्माण होणार आहे ते तिथं काय होते हो, पूर्ण होते. असं ते काय असतंय, तीर्थक्षेत्र असू द्या, म्हणजे भगवंत जिथं राहतो ते साहजिकच काय असणार आहे हो, भक्तांसाठी कल्पवृक्ष आणि कामधेनू असणार आहे. म्हणून त्या भगवंताला काय केलं पाहिजे, आपण ओळखलं पाहिजे आणि त्याला काय केलं पाहिजे हो, शरण गेलं पाहिजे. आपण आहे तोपर्यंतच त्याची काय घेतली पाहिजे, ओळख घेतली पाहिजे. आणि तो जिथे राहतो, जिथे त्या परमेश्वराचा वास असतो तिथं काय हो, कामधेनू आणि कल्पवृक्ष. जी जी चिंतले भक्तजनी, लादती श्री सद्गुरु दर्शनी. म्हणजे जे भक्तांच्या मनामध्ये आहे, जे भक्तजन चिंतात, चित्तात त्यांचे काय चिंतात ते काय होतं, त्यांचं तात्काळ पूर्ण होते सगळं. श्रीपाद श्री वल्लभ स्थान महिमा, वर्णावयामी किमात्मा, अपारसे सांगता तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत. आता श्रीपाद श्री वल्लभ स्थान महिमा वर्णन करायचं सामर्थ्य एवढं काय, वर्णन करणं सोपं नाहीये, खूप आहे त्याचा महिमा, खूप आहे. आणि मी किंचित मात्र सांगतोय तुम्हाला, किती थोडंसं सांगतोय. सांगायला गेलो तर खूप मोठा महिमा काय आहे हो, त्या भगवंताचा आहे. तुम्हाला काय हो कळण्यासाठी एखादा काय करतो, दृष्टांत सांगतो. तुझं सांगावया कारण, श्री सद्गुरु भक्ती वृता नव्हे जाण, सर्वता न करीतो निर्वाण, पाहे वास भक्तांची. तुला सांगतो काय हो, तुझं सांगावया कारण. आता तुला सांगतो की सद्गुरु भक्ती काय नाही हो, व्यर्थ जात नाही. सर्वता न करीतो निर्वाण, तो काय करतो,
भक्तांची परीक्षा पाहतो व पाहे वास भक्तांची परीक्षा पाहतो. आता बघा बरेच जण काय म्हणतात, बघा दत्ताची भक्ती करणाऱ्याला काय हो खूप संकटे येतात, परंतु त्या बऱ्याच जण असं आपल्याला सुद्धा म्हणतात, बघा तुम्ही काय करताय, दत्ताची भक्ती करताय परंतु तुमच्यावरती भरपूर संकट येत आहेत. पण एक लक्षात ठेवायचं, तो संकट देतोय म्हणजे तो आपल्यावरती काय करत असतो, तेवढं प्रेम करत असतो, त्याचं तेवढं आपल्यावरती काय असतंय, लक्ष असतंय. सर्वता न करीतो निर्वाण, तो काय करतो, आपल्याला सोडून देत नाही. सद्गुरु भक्ती केलेली वाया जात नाही, हे सांगायचंय सिद्धांना. नामधारकाला सिद्ध काय सांगतात, संकट वगैरे येतात परंतु त्या संकट देणाराही तो, सोडवणाराही तो, त्या संकटातून बाहेर काढणाराही तो, आणि त्या संकटातला निवारण केलं म्हणून पुण्याई प्राप्त करून देणारा पण तोच आहे. म्हणजे काय हो, सद्गुरु भक्ती आहे ती काय जात नाहीये, व्यर्थ जात नाही. दृढ भक्ती असावी मनी स्थिर, गंभीरपणे असावे धीर, तोची उतरे पैल पार, यह सौख्य परलोक. भक्ती कशी असावी हो, मनामध्ये स्थिर असावी. गंभीरपणे म्हणजे कितीही मोठं संकट आलं तर काय हो, धीर असावा त्या व्यक्तीकडे. काय असावं, गंभीरपणे असावे धीर. कोणतंही संकट आलं तरी त्या भगवंतावर काय असावा हो, दृढ विश्वास असावा. आणि दृढ विश्वासामुळे काय हो, ते संकट पण काय हो, धीराने काय केलं पाहिजे, धीर धरला पाहिजे व्यक्तीने. काय हो, धीर धरला पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे कोणत्याही संकटाला. भक्ती असावी मनी स्थिर, गंभीरपणे असावे धीर, तोची उतरे पैल पार. तोच काय उतरणार आहे हो, पैल पार उतरणार आहे. यह सौख्य परलोक म्हणजे इहलोक. आता आपल्याला सांगितले बघा, इहलोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. मग यह सौख्य परलोक, जो व्यक्ती सद्गुरू भक्ती काय हो दृढ धरतो अंतरामध्ये, जो मनाने काय असतो, भक्ती असावी मनामध्ये, भक्ती स्थिर असते ज्याच्यामध्ये, जो प्रत्येक गोष्ट धीराने घेतो, तोच काय हो, हा पैल तीर ओलांडून कुठं जातो, यह सौख्य परलोक, परलोकाची त्या व्यक्तीला काय होते, प्राप्ती होते. याची कारणे दृष्टांत तुझ, सांगेन ऐक वर्तले सहज, काश्यप गोत्री होता द्विज, नाम तया वल्लभेश. काश्यप गोत्री होता द्विज, त्याचं नाव काय होतं, वल्लभेश होतं. त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतात, वल्लभेश नावाचा काय होता, एक द्विज होता. सुशील द्विज आचारवंत, उदिम मार्गे उदर भरित, प्रति संवत्सरी यात्रेस येत, तया श्रीपाद क्षेत्रासी. एक काय होता हो, वल्लभेश नावाचा काय होता व द्विज होता, आणि खूप काय हो, सुशील आचार त्याचा कसा होता, उत्तम होता, आणि सरळ मार्गाने काय हो करायचा, उदिम मार्गे उदर भरित. आणि त्याचा एक नित्यक्रम असायचा, कोणता, प्रत्येक वर्षी तो काय करायचा हो, कुरवपूर श्रीपाद क्षेत्र म्हणजे कुठलं, कुरवपुराला काय करायचा, यात्रेला प्रत्येक वर्षी यायचा. कारण कसं आहे हो, जो भक्त सद्गुरूंची सेवा, सद्गुरू भक्ती करतो, जो सद्गुरूंना आपलं तना मनाने सर्वस्व काय करतो, अर्पण करतो, त्याची चिंता कुणाला असणार आहे, साहजिकच त्या परमेश्वराला. आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठीच तो काय घेतो, अवतार घेतो. भक्तांचं रक्षण करण्यासाठीच काय घेतोय, तो अवतार घेतोय पृथ्वी तलावर. तसाच प्रत्येक जो त्याचा भक्त आहे, तो त्या प्रत्येक भक्ताची चिंता कुणाला आहे हो, त्या देवाला, त्या परमेश्वराला, त्या सद्गुरूंना काय असते, त्याची चिंता असते. असाच एक काय हो, वल्लभ नावाचा काय हो, द्विज होता आपले. आणि त्याचा एक नित्य नियम होता की तो काय करायचा, श्रीपाद क्षेत्राला काय यायचा, प्रत्येक वर्षी यात्रेला यायचा.
असता पुढे वर्तमानी, वाणिज्या निघाला तो उदमी, नवस केला अति गहनी, संतर पावे ब्राह्मणासी. आता वाणिज्य तो काय होता हो? वाणिज्य, त्याच्याकडे काय होतं? द्रव्य होतं. आणि त्यानं काय केलं हो? नवस केला होता की काय हो? ब्राह्मणांना काय करेन? दान किंवा भोजन काय असेल त्याचं जे संतर पावे ब्राह्मणाचे, असं त्यानं काय केला? नवस केला तिथं श्री कुरवपूर क्षेत्रामध्ये. उदीम म्हणजे म्हणजे तो जे काही कर्म करत होता, जे काही काम करत होता, त्यामध्ये जर त्याला उन्नती झाली तर तो त्यानं काय म्हटलं की आपण बघा म्हणतो की माझं हे इच्छा पूर्ण होऊ दे देवा, मी हे तुझ्यासाठी करेन, एवढं काय वाहीन, काय करेन, एवढे ब्राह्मण जेवायला घालीन, एवढ्या सवासणी घालीन, असं आपण काय करत असतो? नवस करत असतो देवाला. तशा पद्धतीनं त्यानं पण काय केलेला हो? नवस केलेला. आणि उदीम आलिया फळाशी, यात्रेशी येईन विशेषी, सहस्त्र वर्ण ब्राह्मणाशी, इच्छा भोजन देईन म्हणे. बघा काय म्हणला तो? उदीम आलिया, माझं जर काम झालं तर काय करीन मी? माझं जर काम झालं तर काय करीन मी? 100 काय ते 1000 ब्राह्मणांना, काय सहस्त्र वर्ण ब्राह्मणासी, इच्छा भोजन देई वर्ण. म्हणजे काय हो? हजारो ब्राह्मणांना काय करीन मी? सहस्त्र ब्राह्मणांना काय करीन मी? जेवण, इच्छा भोजन देईन. निश्चय करून या मानसी, निघाला तो द्विज उदिमासी, चरण ध्यातसे मानसी, सदा श्रीपाद श्रीवल्लभाचे. आता निश्चय करून कुठं निघाला होतो? उदिमासी निघाला. आणि नेहमी त्याच्या अंतकरणामध्ये काय हो? सद्गुरूंचे चरण. सद्गुरु चरणाविना सद्गुरु चरणाविना देखा राहून शके छने का, अशा पद्धतीनं तो काय करत होता हो? चरण ध्यातसे मानसी, नित्य नियमाने. जे जे ठाई जाता देखा, अनंत संतोष पावे निका, शतगुणे जाहला लाभ अधिका, परमानंदे परतला. तो ज्या ज्या ठिकाणी व्यापार करायला जायचा, ज्या ज्या ठिकाणी तो गेला त्या त्या ठिकाणी काय हो? त्याला शतगुणे 100% काय झाला? त्याला लाभ झाला. म्हणजे जे काय तो जे काय काम करत होता त्यामध्ये त्याला प्रॉफिट काय हो? 100% प्रॉफिट झालं. म्हणून काय हो? तो परमानंद झाला त्याला. प्रत्येक कार्य करताना तो काय करत होता हो? श्रीपाद श्री वल्लभांचे चरण नेहमी काय करत असे? स्मरत असे. आणि प्रत्येक कार्यामध्ये सद्गुरूंना स्मरून तो कार्य करत होता. मग ज्या ज्या ठिकाणी तो व्यापार करायला जायचा त्या त्या ठिकाणी काय व्हायचं? सहस्त्र म्हणजे त्याला 100% काय झाला हो? प्रॉफिटच झाला. आणि मग तो काय केला? घरी परतला, परमानंदे परतला. त्याला खूप आनंद, परमानंद झाला. नुसता आनंद नाही तर परमानंद झाला. लय लावणी श्रीपाद चरणी, यात्रेसी निघाला तत्क्षणी, करावया ब्राह्मण संतर्पणी, द्रव्य घेतले समागमी. आता लय लावणी श्रीपाद चरणी, सद्गुरु चरणी नेहमी काय हो? त्याचं लक्ष कुठं? त्याचं मन कुठं? सद्गुरु चरणी. आणि सद्गुरु चरणी लय लावून तो कुठं निघाला हो? यात्रेशी निघाला. काय करावया ब्राह्मण, तो काय म्हटलेला? माझी जर इच्छा पूर्ण झाली, माझ्या व्यवसायामध्ये मला जर फायदा झाला, माझ्या मनासारखा फायदा झाला, तर काय करेन मी? सहस्त्र ब्राह्मण काय करेन? इच्छा भोजन देईल सहस्त्र ब्राह्मणाला. त्यासाठी त्यानं काय घेतलं व? द्रव्य घेतलं. आणि तो कुठं निघाला? यात्रेशी निघाला. द्रव्य घेऊनी द्विजवर, निघता देखती तस्कर, कपटरूप होऊनी संगती कर, तेही तस्कर निघाले. बघा त्याने त्या द्विजानं काय घेतलं होतं? वल्लभेसनं काय घेतलेलं सोबत? द्रव्य घेतलं. आणि हे कोणी बघितलं? चोरांनी बघितलं. मग या चोरांनी काय केलं? कपट रूप धारण करून तेही कुठं निघाले? त्याच्या संगतीने कुठं निघाले हो? कुरवपूर क्षेत्राकडे निघाले. तेही तस्कर निघाले. म्हणजे त्यांना काय देवासाठी चालले होते का ते यात्रेला? नाही, तर या वल्लभेस या द्विजाचं काय घ्यायचं होतं? त्यांना द्रव्य चोरायचं होतं. म्हणून ते त्याच्याबरोबर यात्रेस निघाले.
2-3 दिवस वरी तस्कर आले संगीकारी, एके दिवशी मार्ग रात्री जात होते मार्गस्थ. 2-3 दिवस वरी तस्कर आले संगीकारी. काय झालं हो? 2-3 दिवस तस्कर काय झाले? 2-3 दिवस वरी तस्कर आले, सोबतच त्याच्या सोबतच चाललेत. एक कोण? ते चोर कुणाच्या सोबत चाललेत? त्या द्विजाच्या सोबत चालले. 2-3 रात्र गोड बोलून त्याच्याबरोबर काय केलं त्यांनी? राहिले. एके दिवशी मार्ग रात्री जात होते मार्गस्थ. आता एके दिवशी रात्री काय होती? सगळेच चालले होते यात्रेला. तस्कर म्हणती द्विजवरासी, आम्ही जातो कुरवपुरासी, श्रीपा श्री वल्लभ दर्शनासी, प्रतिवर्षी नेमसे. आता काय सांगतायत बघितलं का? तस्कर लक्ष ठेवून त्याच्या होते 2-3 दिवस. कुणावर? वल्लभेश्वर. आणि 2-3 दिवसांनी काय बोलायला सुरुवात केली त्याला. काय काय म्हणायला लागले ते तस्कर? की आम्ही पण काय करतो? कुरवपूर क्षेत्राला जातो श्रीपा श्री वल्लभांच्या दर्शनाला. प्रतिवर्षी आमचा काय आहे? हा नियम आहे. गोड बोलत बोलत चाललेत सगळेजण. त्या द्विजाला काय तो कसा हो? साधा सरळ माणूस होता. तो होकाराला होकार मिळवत होता त्यांच्या. हो का? मी पण जातो असं तसं. ऐसे बोलत मार्गेशी, तस्किरे मारिले द्विजासी, शिर छेदुनी परियेसी, द्रव्य घेतले सगळे के. बघा काय केलं. असं मार्गाने चालत असताना गोड बोलत बोलत चालत होते ते तस्कर. आणि त्यांनी काय केलं हो? रस्त्यातच त्या द्विजाची काय केली हो? शिर छेदून टाकलं. म्हणजे मान कापली. आणि त्याचं काय हो? शिर छेदुनी परियेसी, द्रव्य घेतले सगळे का. काय केलं हो? मान कापून टाकली आणि त्याचं सगळं द्रव्य काय घेतलं त्यांनी? घेतलं. आणि ते द्रव्य घेतले सगळे, सगळं द्रव्य घेतलं. भक्तजनांचा कैवारी, श्रीपादराव कुरवपुरी, पावला त्वरित वेशधारी, जटामंडित भस्मांगी. काय हो? भक्तजनांचा कैवारी, रक्षण करायसाठीच तो अवतार घेतो. कोण? श्रीपाद श्री वल्लभ. मग त्याने भगवंतानं काय केलं हो? तात्काळ भगवंत काय आला हो? तिथं आला. आणि वेश कसा होता हो? पावला त्वरित वेशधारी, जटामंडित भस्म. सगळ्या अंगाला भस्म जटा होत्या. आणि अशा रूपात कुठं आला? तिथं आला. त्रिशूळ खग एरे हाती, उभा ठेला तस्करा फुडती, वदिता झाला तस्करा त्वरिती, त्रिशूळे करुणी तैवेळी. काय हो केलं? त्रिशूळ हातात धरलेलं होतं. आणि लगेचच काय हो? त्या तस्करांपुढे उभा राहिला. आणि त्या तस्करांना काय केलं? वदिता झाला तस्करा. तो लगेचच त्या चोरांचा काय केला? देवाने वध केला. त्रिशूळाने काय केला हो? सगळ्या त्या तस्करांचा काय केला? वध केला. समस्त तस्करांशी मारिता, एक येऊन असे विनविता, कृपाळुवा जगन्नाथा, निरपराधी आपण असे. आता समस्त चोरांना मारताना त्यातील एक जण काय हो? त्यांना शरण गेला. आणि काय म्हणाला? मी निरपराधी आहे, मी चोर नाहीये, मी आपला ह्यांच्याबरोबर चाललो होतो. नेने या ते वदतील म्हणून, आलो आपण संगी होऊन, तू सर्वोत्तमा जानसी खून, विश्वाचे मणीचे वासना. तो काय म्हणाला? की ह्याला काय हो? मारतील म्हणून काय हो? मी त्यांच्या सोबत होऊन आलोय. तू तर सर्वोत्तम आहेस, तू विश्वाचे मणीचा जाणता आहे, तुला माहीत आहे की माझ्या मणीची काय वासना होती ते. ऐकोनी तस्कराची विनंती, श्रीपाद त्या ते जवळी बोलावती, हाती देऊन या विभूती, प्रोक्षी म्हणती विप्रावरी. ऐकोनी तो त्या तस्कराचं विनंती ऐकून सद्गुरू काय म्हणाले? त्याला जवळ ये म्हणाले आणि त्याला विभूती दिली. आणि ही कुठं? त्या विप्रावरती काय कर? शिंपड म्हणाले. मान लावणी तया वेळा, मंत्रोनी लाविती विभूती गळा, सजीव जाहला तात्काळा, ऐक वस्सा एकचित्ते. काय केलं हो? त्या द्विजेची काय केली ती? त्या तस्करांनी मान छाटली होती. ती मान काय हो? त्याच्या धडावरती ठेवली. आणि त्या मंत्रोनी लाविती विभूती, सगळ्या गळ्याला काय लावली व विभूती लावली. आणि तो द्विज काय झाला हो? त्या द्विजामध्ये जीव आला, सजीव झाला तात्काळा, ऐक वस्सा एकचित्ते. कोण? सिद्ध म्हणतात तो
द्विज काय झाला हो, जिवंत केला सद्गुरूंनी. इतुके वर्तता परेसी, उदय झाला दिनकरासी, श्रीपाद झाले अदृश्येसी, राहिला तस्कर विप्राजवळी. आता एवढं सगळं घडत होतं, तेवढ्या वेळात काय झालं हो, सूर्य उगवला. आणि मग श्री काय झाले हो, अदृश्य झाले. आणि फक्त काय, तो तस्करच कुठं राहिला हो, त्या विप्राजवळ राहिला. विप्रपुषे तस्कराशी, म्हणे तू का माते धरलेसी, कवणे वदले या मनुष्याशी, म्हणून पुषे तयावेळी. आता विप्र काय विचारायला लागला, अरे तू मला का धरलंयस, आणि हे सगळ्या माणसांना कुणी मारलं, असं कोण विचारायला लागला हो, तो विप्र विचारायला लागला. तस्कर सांगे द्विजवासी, झाले अभिनव परेसी, आला होता एक तापसी, वदले याते त्रिसुळे. बघा तस्कर काय सांगतो द्विजवाला, की खूपच आश्चर्य घडलं, एक तापसी आला, म्हणजे एक काय हो, थोर तपस्वी आला, आणि त्यानं काय केलं हो, त्रिशूळानं ह्या सर्वांचा वध केला. माथे राखिले तुझं निमित्त, धरोनी बैसविले अतिप्रीत, विभूती मंत्रोनी तू ते लावित, सजीव केला तुझा देह. काय म्हणाला होतो तस्कर, काय म्हणाला की तुझ्यासाठी मला त्या देवानं काय केलं हो, मला माझा जीव वाचवला, आणि तुला काय केलं हो, बसवलं, आणि काय विभूती लावली तुझ्या गळ्याला, आणि तुला काय केलं हो, सजीव केलं. त्या भगवंतानं तुला काय दिलं, जीवदान दिलं. उभा होता आता जवळी, आताच इथं होते उभा, अदृश्य झाला तत्काळी, न कळे कवन मुनी बळी, तुझा प्राण राखिला. काय हो म्हणतो तो तस्कर, काय माहिती कोण होतं, परंतु आता इथं होते, आणि ते काय झाले, अदृश्य झाले. कोण होते काय माहिती, ज्यांनी तुझा काय वाचवला हो, प्राण तुझा तुला परत प्राण आणला, असे ते श्रेष्ठ कोण होते, कुठं गेले मला माहित नाही. होईल ईश्वर त्रिपुरारी, भस्मांगी होता जटाधारी, तू भक्त होशील निर्धारी, म्हणून आला ठाकोनिया. तो तस्कर काय म्हणतो, तो 100% कोण होता, ईश्वर त्रिपुरारी होता, कारण त्याच्या अंगाला सगळ्या भस्म होतं आणि जटा होत्या. तू भक्त असशील, त्या भगवंताचा खरा भक्त असशील, म्हणून तुझ्यासाठी काय हो, सगळे कर्म सोडून तुझ्यासाठी काय आला, तो धावून आला. ऐकोनी तस्कराचे वचन, विश्वासला तो ब्राह्मण, तस्करा पाशील द्रव्य घेऊन, गेला यात्रे कुरवपुरा. तस्कराचं ते बोलणं ऐकून त्याच्या मनी काय हो तयार झाला विश्वास, त्या द्विजाच्या मनात काय झाला हो, भगवंताविषयी खूप विश्वास निर्माण झाला, आणि त्या तस्कराजवळील द्रव्य घेऊन तो कुठं गेला हो, तो द्विज कुठं गेला, कुरवपूर क्षेत्रा गेला. नाना परी पूजा करी, ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी, अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्रीपाद श्री सद्गुरु पादुकांची. काय हो केलं, नाना परी पूजा करत होता, आनंदाने परमानंदाने काय करत होता, तो पूजा करत होता. ब्राह्मण भोजन त्याने सहस्त्रचारी, 4 सहस्त्र काय केले हो, ब्राह्मण भोजन दिले, ब्राह्मणांना इच्छा भोजन दिले, आणि अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्रीपाद सद्गुरु पादुकांची. अनंत भक्ती प्रीतीने काय करत होता हो, तो सद्गुरु पादुकांची काय करत होता, तो पूजा करत होता. ऐसे अनेक भक्तजन, सेवा करती श्रीपाद स्थान, पुरवपुर प्रख्यात जान, अपार महिमा परियेसा. असे किती अनेक भक्तजन काय करतात हो, या श्रीपाद स्थानाला येऊन काय करतात, सद्गुरूंच्या चरणाची काय करतात, सेवा करतात. म्हणून कुरवपूर काय आहे हो, प्रख्यात आहे, आणि याचा महिमा काय आहे हो, अपार आहे. असे दृष्टांत बरेच घडले आहेत. एक तुला काय हो फक्त सांगितलंय, सिद्ध काय म्हणतात नामधारकाला, एक फक्त तुला कळावं म्हणून एक दृष्टांत सांगितला. सिद्ध म्हणे नामधारकासी, संशय न धरी तू मानसी, श्रीपाद आहे ती कुरवपुरासी, अदृश्य रूप होऊन या. काय सांगतात हो सिद्ध म्हणतात नामधारकाला, काय हो तू संशय धरू नको मनामध्ये, श्रीपाद कुठे आहेत, कुरवपुरासी आहेत,
आणि ते कसे आहेत, अदृश्य रूप होऊन या. ते फक्त दिसतात कुणाला हो, ज्याची दृढ निष्ठा आहे त्या भगवंत सद्गुरु चरणाला. म्हणजे काय हो, एक एक भाग काय सांगितलाय समर्थांनी सद्गुरूंनी, ज्यानं सद्गुरु चरणी आपलं चित्त लावलंय त्याच्यावर सद्गुरूंचं पूर्ण काय आहे हो, लक्ष आहे. त्या द्विजासारखं द्विजानं काय केलं हो, सद्गुरुचरणी पूर्ण आपलं काय हो, चित्त वाहिलंय, मन वाहिलंय. त्या पद्धतीनं सद्गुरूंनी पण काय हो केलंय, वाहून घेतलंय भक्तजनांसाठी. प्रत्येक भक्ता आता द्विजानं तर हाक पण मारली नव्हती, तरी सद्गुरू काय होती ते हजर होऊन त्या द्विजाला काय केलं हो, वाचवलं. म्हणजे भक्तांसाठी तो काय करतो, अखंड दिवस रात्र फक्त भक्तांसाठी त्यानं काय घेतलाय हो, अवतार घेतलाय. आणि तो सतत भक्तांचं रक्षण करत असतो. भक्तांनी फक्त काय करायचंय हो, द्विजासारखं फक्त श्री सद्गुरु चरणी काय लावायचंय हो, मन लावायचंय. दुसरं काय नाही त्याला पाहिजे. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखून बोलला, भाव देखून भाविकाला रक्षित असे. त्या द्विजाचा भाव कसा होता हो, उत्तमाचा होता. म्हणून सद्गुरूंनी त्याच्या भावार्थ उत्तमाचा होता म्हणून त्याला काय केलं व त्याचं रक्षण केलं. मेलेला द्विज त्याला काय केलं व सद्गुरूंनी जिवंत केलं. आणि ही गोष्ट कोणाला पटायची नाही म्हणून एका तस्कराला काय ठेवलं व, जिवंत ठेवलं. म्हणून सिद्ध काय म्हणतात, नामधारकाला तू संशय धरू नको, सद्गुरू कुठं आहेत, कुरवपूर क्षेत्रात आहेत आणि अदृश्य रूप घेऊन आहेत. आणि ते दिसतात कुणाला हो, फक्त जे भक्त आहेत त्यांनाच ते काय करतात, दिसतात. पुढे अवतार असे होणे म्हणून गुप्त न दिसे कवणा, अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वा ठाई. आता पुढे पण त्यांनी काय घेतलेत हो, अवतार घेतलेत. आणि म्हणून ते काय राहतात, गुप्त राहतात. अनंत रूप नारायणी परिपूर्ण असे. आता अनंत रूप तो अंतरीचा अंतरात्मा तर सर्वांच्या ठिकाणी काय आहे हो, व्यापून आहे. तो नारायण कसा आहे, व्यापून आहे. सद्गुरू आहेतच, अदृश्य रूप होणी सद्गुरू सर्वांच्या ठाई त्यांचा काय आहे, वास आहे. श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी, झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती. आता श्रीपाद श्रीवल्लभ तर आहेतच, त्यांनी पण काय हो, परमार्थच परमार्थ करायला लावलं भक्तांना आणि परमार्थ स्वतः पण केला. तसंच श्रीपाद श्रीवल्लभांसारखाच अवतार पुढे झालाय. त्याचं नाव काय आहे हो, श्री नृसिंह सरस्वती. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार, ऐकता होय मनोहर सकळा भिष्ट साधती. काय म्हणतात सिद्ध, काय म्हणतात, पुढील पण कथा काय आहे हो, तसाच आहे. आणि त्या कथा ऐकल्यानंतर काय होईल हो, आपल्याला सगळं साध्य होईल. सकळा भिष्ट साधती इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे कुरवपूर क्षेत्र महिमा वर्णन नाम 10मो अध्याय 10वा. श्री सद्गुरु दत्तात्रय पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.